नमो भगवते वासुदेवाय. अथ त्रयोदशोऽध्याय. राजा पृथ्वीची तपश्चर्या आणि परलोक गमन. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे महामनस्वी प्रजापती पृथ्वीने स्वतः अन्न वगैरे निर्माण केले. नगरे, गावे इत्यादी राहण्याची व्यवस्था करून स्थावर जंगम अशा सर्वांची उपजीविकेची सुविधा करून दिली. तसेच साधूजनांना उचित अशा धर्माचेही पालन केले. आपण वृद्ध झालो असून उताराला लागलेलो आहोत आणि ज्यासाठी आपला जन्म होता त्या प्रजारक्षण स्वरूप ईश्वराच्या आज्ञेचे पालनही झालेले आहे. म्हणून आता आपल्याला मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे. असा विचार करीत त्याने विरहामुळे जणू रडणाऱ्या आपल्या मुलीचा पृथ्वीला भार पृथ्वीचा भार आपल्या मुलांवर सोपविला आणि सर्व प्रजेला विमनक्ष अवस्थेत सोडून तो आपल्या पत्नीसह एकटाच तपोवनाकडे गेला. पहिल्यांदा गृहस्थाश्रमात पृथ्वीवर विजय मिळवण्याचे त्याने जसे व्रत घेतले होते, त्याचप्रमाणे तेथे सुद्धा वानप्रस्थ आश्रमाच्या नियमानुसार तो कठोर तपस्येला लागला. काही दिवस त्याने कंदमुळे फळे खाऊन घालविली. काही काळ वाळलेली पाने खाऊन तो राहिला. काही पंधरवडे पाण्यावरच राहिला आणि त्यानंतर केवळ वायूवर निर्वाह करू लागला. वीरवर पृथू उन्हाळ्यात पंचाग्नीने सेवन करीत, पावसाळ्यात मोकळ्या मैदानात राहून शरीरावर पाऊस घेत, हिवाळ्यात गळ्या इतक्या पाण्यात उभे राहत, तसेच दररोज मातीच्या जमिनीवर झोपत मुनिवृत्तीने राहत होता. त्याने शीत, उष्ण इत्यादी सर्व प्रकारची द्वंद्वे सहन केली. तसेच वाणी आणि मनाचा संयम करून ब्रह्मचर्याचे पालन करीत प्राण आपल्या स्वाधीन करून घेतले. अशा रीतीने त्याने श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी उत्तम तप केले. अशा प्रकारे त्याचे तप क्रमाने वाढत गेले आणि त्या प्रभावाने कर्ममल नाहीसा झाल्याने त्याचे चित्त पूर्णपणे शुद्ध झाले. प्राणायामाने मन आणि इंद्रिय ताब्यात आल्यामुळे त्याचे वासनेत बंधन सुद्धा तुटले. तेव्हा भगवान सनंत कुमारांनी त्याला श्रेष्ठ अध्यात्मयोगाचे शिक्षण दिले होते. त्यानुसार राजा पृथू पुरुषोत्तम श्रीहरींची आराधना करू लागला. अशा तऱ्हेने भगवतपरायण होऊन श्रद्धापूर्वक सदाचरणाचे पालन करीत नेहमी साधन केल्याने परमात्म्यामध्ये त्याची अनन्य भक्ती निर्माण झाली. त्याच्या या भगवंताच्या उपासनेने अंतःकरण शुद्ध सात्विक झाल्यावर निरंतर भगवंत चिंतनाच्या प्रभावाने प्राप्त झालेल्या अनन्य भक्तीमुळे त्याला वैराग्ययुक्त ज्ञान प्राप्त झाले आणि त्या तीव्र ज्ञानाच्या द्वारे संशयाला कारण असणाऱ्या जीवाच्या उपाधिभूत पाचही क्लेशांना त्याने नष्ट केले. एवढे झाल्यावर देहात्मबुद्धीची निवृत्ती आणि परमात्मा स्वरूप श्रीकृष्णांची अनुभूती आल्याने अन्य सर्व प्रकारच्या सिद्धी इत्यादींपासून तो उदासीन झाला. त्यामुळे ज्याच्या साहाय्याने त्याने प्रथम आपल्या जीवकोशाचा नाश केला होता, त्या तत्वज्ञानासाठी सुद्धा प्रयत्न करणे त्याने सोडून दिले. कारण जोपर्यंत साधकाला योग मार्गाच्या द्वारे श्रीकृष्ण कथामृतामध्ये प्रेम उत्पन्न होत नाही, तोपर्यंत केवळ योग साधनेने त्याचा मोह दूर होत नाही. यानंतर जेव्हा त्याचा अंतकाल जवळ आला, तेव्हा वीरवर पृथूने आपले चित्त दृढतापूर्वक परमात्म्यामध्ये स्थिर करून तो ब्रह्मभावात स्थिर राहिला आणि वेळ आल्यावर त्याने आपल्या शरीराचा त्याग केला. त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला हळूहळू मूलाधारापर्यंत वर आणत त्याला क्रमशः नाभी, हृदय, वक्षस्थळ, कंठ येथील चक्रातून वर नेत मस्तकात असणाऱ्या सहस्त्रारात स्थिर केले. नंतर त्याला पुन्हा वरच्या बाजूला नेत क्रमशः ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केले. नंतर पूर्ण निरीक्ष होऊन त्याने शरीरातील प्राणवायूला समाविष्ट वायूमध्ये, शरीराला पृथ्वीमध्ये, तेजाला तेजामध्ये, आकाशाला महाकाशात आणि द्रव्य पदार्थांना पाण्यामध्ये विलीन केले. पुन्हा पृथ्वीला पाण्यामध्ये, पाण्याला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात विलीन केले. त्यानंतर मनाला इंद्रियामध्ये, इंद्रियांना त्यांच्या कारणरूप तन्मांत्रामध्ये आणि तन्मांत्रांना अहंकारात लीन करून अहंकाराला महतत्वामध्ये लीन केले. त्यानंतर सर्व गुणांची अभिव्यक्ती करणाऱ्या त्या महतत्वाला मायोपाधिक जीवामध्ये स्थिर केले. त्यानंतर त्या जीवाच्या मायारूप उपाधीला सुद्धा त्याने ज्ञान आणि वैराग्याच्या प्रभावाने आपल्या शुद्ध ब्रह्मस्वरूप स्थिर होऊन टाकले. पृथूची पत्नी महाराणी अर्ची ही सुद्धा त्याच्याबरोबर वनात गेली होती. पायांनी जमिनीला स्पर्श सुद्धा करू न शकण्या इतकी ती कोमल होती. तरी सुद्धा तिने आपले पतीचे व्रत आणि नियम यांचे पालन करीत त्याची खूप सेवा केली आणि मुनिवृत्तीला अनुसरून कंदमुळे इत्यादींवर निर्वाह केला. त्यामुळे जरी ती अतिशय दुर्बल झाली होती, तरी सुद्धा प्रिय पत्नीच्या हस्तस्पर्शाने सन्मानित होऊन त्यातच ती आनंद मानित असल्याकारणाने तिला कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नव्हते. आताच पृथ्वीचे स्वामी आणि आपले प्रियतम महाराज पृथू यांचा देह निष्प्राण झालेला पाहून त्या सतीने काही वेळ विलाप केला
नंतर पर्वताच्या शिखरावर एक चिता रचून तो देह त्या चितेवर ठेवला. यानंतर अंत्यक्रिया करून तिने नदीमध्ये स्नान केले. आपल्या अलौकिक कार्य करणाऱ्या पतीला जलांजली देऊन आकाशतीत देवतांना वंदन केले. तसेच 3 वेळा चितेला प्रदक्षिणा घालून ते पतिदेवांच्या चरणांचे ध्यान करीत अग्नीमध्ये प्रवेश केला. परमसाध्वी अर्चीने आपला पती वीर वर पृथू याच्या बरोबर सहगमन केलेले पाहून हजारो वरदायिनी देवींनी आपल्या पतींसह तिची स्तुती केली. तेथे देवतांची वाद्य वाजू लागली. त्यावेळी त्या मंदराचलाच्या शिखरावर त्या देवंगना फुलांचा वर्षाव करीत आपापसात म्हणू लागल्या. देवी म्हणाल्या, अहो धन्य आहे या स्त्रीची. ज्याप्रमाणे श्रीलक्ष्मी यज्ञेश्वर भगवान विष्णूंची सर्व भावे सेवा करते, त्याचप्रमाणे हिने आपला पती राजराजेश्वर पृथूंची सेवा केली. आपल्या अचिंत्य कर्माच्या प्रभावाने निश्चितच ही सती आम्हाला ओलांडून आपल्या वैन्य पतीबरोबर उच्चतर लोकी जाऊ लागली आहे. या लोकी थोड्याच दिवसांचे आयुष्य असूनही जे लोक भगवंतांचे परमपद प्राप्त करण्याचे आत्मज्ञान प्राप्त करून घेतात, त्यांना या संसारात कोणता पदार्थ दुर्मिळ आहे. म्हणून जो पुरुष महत्प्रयासाने भूलोकी मोक्षाचे साधन स्वरूप मनुष्य शरीर मिळाल्यानंतरही विषयांमध्ये आसक्त असतो, तो निश्चितच आत्मघातकी समजावा. अरे रे, तो खरंच फसला म्हणायचा. मैत्रेय म्हणतात, देवांगना अशा प्रकारे स्तुती करीत असताना भगवंतांच्या ज्या परमधामाला आत्मज्ञानांमध्ये श्रेष्ठ भगवान प्राण महाराज पृथू गेला, त्याच पती लोकाला महाराणी अर्ची सुद्धा गेली. परम भागवत पृथू असेच प्रभावशाली होते. त्यांचे चरित्र अत्यंत श्रेष्ठ आहे. मी त्यांचे तुझ्याबरोबर वर्णन केले. जो पुरुष हे परमपवित्र चरित्र श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने वाचतो, ऐकतो किंवा ऐकवितो, त्याला सुद्धा महाराज पृथूंचे पद प्राप्त होते. याचा सकाम भावाने पाठ केल्यास ब्राह्मण ब्रह्मतेज प्राप्त करतो, क्षत्रिय पृथ्वीपती होतो, वैश्य व्यापारात श्रेष्ठ होतो आणि क्षुद्र उत्तम संत होतो. स्त्री असो किंवा पुरुष, जो कोणी हे चरित्र आदराने 3 वेळा ऐकतो, तो संतानहीन असेल तर पुत्रवान, धनहीन असेल तर महाधनी, कीर्तीहीन असेल तर यशस्वी आणि मूर्ख असेल तर पंडित होतो. हे चरित्र मनुष्य मात्राचे कल्याण करणारे आणि अमंगल दूर करणारे आहे. हे धन, यश आणि आयुष्याची वृद्धी करणारे, स्वर्गप्राप्ती करून देणारे व कलियुगाचे दोष नाहीसे करणारे आहे. हे धर्म इत्यादी चतुर्वर्गाची प्राप्ती करून देण्यासही सहाय्यक आहे. म्हणून जे लोक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांनी मिळणारी सिद्धी प्राप्त करू इच्छितात, त्यांनी याचे श्रद्धापूर्वक श्रवण केले पाहिजे. जो राजा विजय मिळवण्यासाठी प्रस्थान करतेवेळी हे चरित्र ऐकून त्यांच्यावर स्वारी करेल, तेव्हा पृथ्वीच्या पुढे येऊन राजे लोक जसे नजराणे सादर करीत असत, तसे नजराणे घेऊन याच्या पुढे ठेवतील. मनुष्याने अन्य सर्व आसक्ती सोडून भगवंतांचे ठिकाणी विशुद्ध भक्तिभाव ठेवून महाराज पृथूचे चरित्र ऐकवावे आणि वाचावे. विदुरा, भगवंतांचे महात्मा प्रकट करणारे हे परमचरित्र मी आपणास ऐकवले. याच्यावर निष्ठा ठेवणारा महाराज पृथूसारखा गती प्राप्त करून घेतो. जो पुरुष या पृथुचरित्राचे दररोज आदरपूर्वक निष्काम भावाने श्रवण किंवा आणि कीर्तन करतो, त्याला ज्यांचे चरण संसार सागर पार करण्यासाठी नावेप्रमाणे आहेत, त्या श्रीहरींविषयी अत्यंत प्रेम निर्माण होते. अध्याय 23 समाप्त. अथ चतुर्विशोध्याय. पृथूची वंश परंपरा आणि प्रचेतांना भगवान रुद्राचा उपदेश. मैत्रेय म्हणतात, पृथूच्या नंतर त्याचा पुत्र परम यशस्वी विजिताश्व सम्राट झाला. त्याला आपल्या लहान भावांबद्दल बरे प्रेम होते, म्हणून त्याने चौघांना एकेका दिशेचे राज्य दिले. त्याने हर्यशाला पूर्व, धूम्रकेशाला दक्षिण, वोकाला पश्चिम आणि द्रविणाला उत्तर दिशेचे राज्य दिले. त्याने इंद्रापासून अंतर्धान होण्याची शक्ती प्राप्त करून घेतली होती, म्हणून त्याला अंतर्धान असेही म्हणतात. त्याच्या पत्नीचे नाव शिखंडिनी. तिच्यापासून त्याला 3 पुत्र झाले. त्यांची नावे पावक, पवमान आणि शुची असे होते. पूर्वी वसिष्ठांनी शाप दिल्यामुळे वरील नावाच्या अग्नींनी त्यांच्या रूपात जन्म घेतला होता. पुढे योगमार्गाने ते पुन्हा अग्निरूप झाले. नभस्वती नावाच्या पत्नीपासून अंतर्धानाला हवीरधान नावाचा एक पुत्र झाला. इंद्राने पितेच्या अश्वमेध यज्ञातील घोडा पळवून नेला, हे कळूनही ज्याने त्याचा वध केला नाही. राजा अंतर्धान याने कर घेणे, शिक्षा करणे, दंड वसूल करणे ही राजाची कर्तव्ये अत्यंत कठोर आणि दुसऱ्यांना कष्ट देणारी आहेत असे समजून एका दीर्घकाळ चालणाऱ्या यक्षाच्या दीक्षेच्या निमित्ताने आपले राज्य सोडून दिले. त्या यज्ञातही त्या आत्मज्ञानी राजाने पूर्णपुरुष परमात्म्याची आराधना करून स्थिर समाधीने भगवंताचा दिव्य लोक प्राप्त करून घेतला. हे विदुरा, हवीरधान याची पत्नी हवीरधानी हिने
बहिर्षद, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य आणि जितव्रत नावाच्या 6 पुत्रांना जन्म दिला. कुरुक्षेत्र विदुरा यामध्ये हवीरधानाचा मुलगा महाभाग बहिर्षद यज्ञादी कर्मकांड आणि योगाभ्यासात प्रवीण होता. त्याने प्रजापतीचा अधिकार प्राप्त करून घेतला. त्याने एका ठिकाणानंतर दुसऱ्या ठिकाणी असे पाठोपाठ इतके यज्ञ केले की ही सर्व भूमी पूर्वेकडे टोक करून पसरलेल्या दर्भांनी झाकून गेली. त्यानंतर तो प्राचीन ब्रही नावाने प्रसिद्ध झाला. राजा प्राचीन ब्रहीने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार समुद्राची कन्या शतद्रुती हिच्याशी विवाह केला होता. सर्वांग सुंदर किशोरी शतद्रुती सुंदर अलंकारांनी नटून तटून जेव्हा विवाह मंडळात सप्तपदी घालत होती, तेव्हा स्वतः अग्निदेव सुद्धा शुकीवर जसा मोहित झाला होता, तसा तिच्यावर मोहित झाला. नवविवाहिता शतद्रुतीने आपल्या नुपुराच्या झंकाराने दिशादिशातील देव, असुर, गंधर्व, मुनी, सिद्ध, मनुष्य आणि नाग अशा सर्वांना वश करून घेतले. शतद्रुतीपासून प्राचीन बहिला प्रचेता नावाचे 10 पुत्र झाले. ते सर्वजण धर्मज्ञ आणि एकसारखेच नाव आणि आचरण असणारे होते. जेव्हा पित्याने त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या सर्वांनी तपश्चर्या करण्यासाठी समुद्रात प्रवेश केला. तेथे 10,000 वर्ष तप करून त्यांनी तपाचे फळ देणाऱ्या श्रीहरींची आराधना केली. घरून तपश्चर्येसाठी जात असताना वाटेत श्री महादेवांनी त्यांना दर्शन देऊन कृपापूर्वक ज्यांचा उपदेश केला होता त्यांचेच ते एकाग्रतापूर्वक ध्यान आणि जप आणि पूजन करीत राहिले. विदुराने विचारले, ब्राह्मण, वाटेत प्रचेतांना श्री महादेवांच्या बरोबर कोणता वार्तालाप झाला आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना जो उपदेश केला तो अर्थपूर्ण उपदेश आपण मला सांगावा. ब्रह्मर्षे, शंकराच्या बरोबर भेट होणे देहधाऱ्यांना अतिशय कठीण आहे. इतरांचे कशाला, मुनिजन सुद्धा सर्व प्रकारची आसक्ती सोडून स्वतःला प्रिय असणाऱ्या त्यांची प्राप्ती करून घेण्यासाठी त्यांचे निरंतर ध्यान करतात, परंतु त्यांनाही ते प्राप्त होत नाही. जरी भगवान शंकर आत्माराम असले तरी सुद्धा या लोकसृष्टीच्या रक्षणासाठी ते आपल्या घोर रूपा शक्तीसह सर्वत्र संचार करीत असतात. मैत्रेय म्हणाले, साधू स्वभाव प्रचेतागण पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून तप करण्याचे मनात ठरवून पश्चिम दिशेकडे गेले. चालता चालता त्यांनी समुद्राप्रमाणे विशाल असे एक सरोवर पाहिले. ते महापुरुषांचे चित्ताप्रमाणे अतिशय स्वच्छ आणि त्यात राहणारे मासे इत्यादी जीव सुद्धा प्रसन्न दिसत होते. त्यामध्ये नीळकमळे, लाल कमळे, रात्री, दिवसा आणि सायंकाळी उमलणारी कमळे, तसेच इंदीवर इत्यादी अनेक प्रकारची सुंदर कमळे होती. त्याच्या तटावर हंस, सारस, चकवे, कारंडव इत्यादी जलपक्षी विहार करीत होते. त्याच्या चारी बाजूंना निरनिराळे वृक्ष आणि वेली आवाजाने आनंदित होऊन जणू त्यांच्या अंगावर रोमांच आले होते. कमळकोशाचे परागपुंज वायूच्या हालचालीने चारी बाजूंना उडत होते. तेथे मृदंग, पखवाज इत्यादी वाद्यांसह अनेक दिव्य रागरागिणींच्या गायनांचा मधुर ध्वनी ऐकून त्या राजकुमारांना अतिशय आश्चर्य वाटले. इतक्यात त्यांनी असे पाहिले की देवादिदेव भगवान शंकर आपल्या गणांसह त्या सरोवराच्या बाहेर येत आहेत. त्यांचे शरीर तापलेल्या सुवर्णराशीप्रमाणे कांतिमान आहे. कंठ निळा असून 3 नेत्र आहेत. ते भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी उत्सुक आहेत. देवांसह अनेक गंधर्व त्यांचे सुयश गात आहेत. त्यांना पाहून प्रचेतांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांनी शंकरांच्या चरणांना नमस्कार केला. तेव्हा शरणागतांचे भय हरण करणारे धर्मवत्सल भगवान शंकर आपल्या दर्शनाने आनंदित झालेल्या त्या धर्मज्ञ आणि शीलसंपन्न राजकुमारांवर प्रसन्न होऊन त्यांना म्हणाले. श्री महादेव म्हणाले, तुम्ही राजा प्राचीन बहीचे पुत्र आहात. तुमचे कल्याण असो. तुम्ही जे काही करू इच्छिता ते मला माहीत आहे. तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी तुम्हाला दर्शन दिले आहे. जी व्यक्ती अव्यक्त प्रकृती आणि जीवसज्ञ पुरुष या दोन्हींचे नियामक भगवान वासुदेव यांना शरण जाते ती मला अत्यंत प्रिय आहे. आपल्या वर्णाश्रम धर्माच्या चांगल्या प्रकारे पालन करणारा पुरुष 100 जन्मानंतर ब्रह्मपदाला प्राप्त होतो. यापेक्षाही अधिक पुण्य झाल्यावर तो मला प्राप्त होतो. परंतु जो भगवंतांचा अनन्य भक्त आहे तो मृत्यूनंतर सरळ भगवान विष्णूंच्या त्या सर्व प्रपंचातीत परमपदाला प्राप्त होतो, जेथे मी आणि इतर देव आपला अधिकार संपल्यानंतर प्राप्त होतात. तुम्ही भगवत भक्त असल्या कारणाने मला भगवंता इतकेच प्रिय आहात. त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तांना सुद्धा माझ्यापेक्षा अधिक प्रिय कोणी असू शकत नाही. आता मी तुम्हाला एक अतिशय पवित्र, मंगलकारक आणि कल्याणकारक स्तोत्र सांगतो. याचा तुम्ही शुद्ध भावनेने जप करा. मैत्रेय म्हणतात, तेव्हा नारायण परायण करुणाहृदयन भगवान शिवांनी आपल्या समोर हात जोडून उभे असलेल्या राजपुत्रांना हे स्तोत्र सांगितले.
भगवान रुद्र म्हणाले, भगवान, आपला उत्कर्ष उच्च कोटीच्या आत्मज्ञानांनी निजानंदाचा लाभ व्हावा यासाठी आहे. त्याने माझे सुद्धा कल्याण हो. आपण नेहमी आपल्या निरतिश परमानंद स्वरूपातच स्थित असता. अशा सर्वात्मक आत्मस्वरूप आपल्याला नमस्कार असो. आपण पद्मनाभ अर्थात सर्व लोकांचे अधिकारण आहात. सूक्ष्मभूते आणि इंद्रियांचे नियंता, शांत अविकारी आणि स्वयंप्रकाश वासुदेव अर्थात चित्ताचे अधिष्ठाता आहात. आपणास नमस्कार असो. आपणच अव्यक्त अनंत आणि मुखाग्नीच्या द्वारा संपूर्ण लोकांचा संहार करणारे अहंकाराचे अधिष्ठाता संकर्षण आहात. तसेच जगाच्या उत्कृष्ट ज्ञानाचे उगमस्थान असणाऱ्या बुद्धींचे अधिष्ठाता प्रद्युम्न आहात. आपणास नमस्कार असो. आपणच इंद्रियांचे स्वामी, मनसत्वाचे अधिष्ठाता अनिरुद्ध आहात. आपण आपल्या तेजाने सर्व जग व्यापणारे सूर्यदेव आहात. आपण पूर्ण असल्यामुळे आपणास वृद्धी किंवा क्षय नाही. आपणास नमस्कार असो. आपण स्वर्ग आणि मोक्षाचे द्वार तसेच निरंतर पवित्र हृदयात राहणारे आहात. आपणच सुवर्णरूप वीर्याने युक्त आणि चातुर होत्र कर्माचे साधन असून त्याचा विस्तार करणारे अग्निदेव आहात. आपणास नमस्कार असो. पितर आणि देवांचे अन्न सोम आपण आहात. तसेच तिन्ही वेदांचे अधिष्ठाता आहात. आपणच सर्व प्राण्यांना तृप्त करणारे जलरूप आहात. आपणास नमस्कार असो. आपण सर्व प्राण्यांचे देह पृथ्वी आणि विराट स्वरूप आहात. तसेच त्रैलोक्याचे रक्षण करणारे मानसिक, इंद्रिय विषयक आणि शारीरिक शक्तिरूप वायू आहात. आपणास नमस्कार असो. आपण आपला जो शब्द हा गुण त्याच्याद्वारा सर्व पदार्थांचे ज्ञान करून देणारे व आत बाहेर व्यापून असणारे आकाश आहात. त्याचप्रमाणे अतिशय पुण्याने प्राप्त होणारे परम तेजोमय स्वर्ग वैकुंठादी लोक आपणच आहात. आपणास नमस्कार असो. आपण पितृलोकाची प्राप्ती करून घेणारे प्रवृत्ती कर्मरूप आणि देवलोकांच्या प्राप्तीचे साधन निवृत्ती कर्मरूप आहात. तसेच अधर्माचे फलस्वरूप दुःखदायक मृत्यू आपणच आहात. आपणास नमस्कार असो. नाथ, आपण पुराण पुरुष व सांख्य आणि योगाचे आधीश्वर भगवान श्रीकृष्ण आहात. आपण सर्व कामनापूर्तीचे कारण, मंत्रमूर्ती आणि महान धर्म स्वरूप आहात. आपली ज्ञानशक्ती कुंठित होणारी नाही. आपणास नमस्कार असो. आपणच कर्ता, करण आणि कर्म या तिन्ही शक्तींचे एकमात्र आश्रय आहात. आपणच अहंकाराचे अधिष्ठाता रुद्र आहात. आपणच ज्ञान आणि क्रिया स्वरूप आहात. आपल्यापासूनच परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी या 4 प्रकारच्या वाणींची अभिव्यक्ती होते. आपणास नमस्कार असो. प्रभो, आम्हाला आपल्या दर्शनाची अभिलाषा आहे. म्हणून आपले भक्तजन ज्याचे पूजन करतात आणि जे आपल्या निजजनांना अत्यंत प्रिय आहे ते आपले अनुपम रूप आम्हाला दाखवा. आपल्या गुणांनी आमचे ते सर्व रूप इंद्रियांना तृप्त करणारे आहे. पावसाळ्यातील मेघाप्रमाणे ते रूप स्निग्ध, श्याम आणि सर्व सौंदर्याचे सार सर्वस्व आहे. सुंदर 4 विशाल हात, अत्यंत मनोहर मुखारविंद, कमलदलाप्रमाणे नेत्र, सुंदर भुवया, डौलदार नाक, मनमोहक दंतपक्ती, सुंदर गाल, मनोहर मुखकंबळ मंडल आणि समान 2 कान यांनी आपले रूप अधिकच सुंदर दिसत आहे. प्रेमपूर्ण मोहक हास्य, कुरळे केस, काळ्या काळ्या कुरळ्या केसांच्या बटा, कमल पुष्पातील केशराप्रमाणे फडफडणारा पितांबर, झगमगणारी कुंडले, चमकणारा मुकुट, हातात कंकण, हार, नुपुरे आणि मेखला इत्यादी अलंकार, तसेच शंख, चक्र, गदा, पद्म, वनमाळा आणि कौस्तुभमुनी यामुळे अपूर्व शोभायमान दिसणारे दर्शन आम्हाला द्या. ज्यांचे खांदे सिंहाप्रमाणे पुष्ट आहेत, ज्यांच्यावर हार, केयूर आणि कुंडले यांची कांती झगमगत असते, तसेच कौस्तुभमण्याच्या कांतीने सुशोभित अशी मान आहे, ज्यांचे श्यामल वक्षस्थळ श्रीवत्स चिन्हाच्या रूपाने लक्ष्मीचे नित्य निवासस्थान असल्याने सोन्याचा कस अजमावणाऱ्या कसोटीच्या शोभेवरही मात करत आहे, ज्यांचे त्रिवलीने सुशोभित पिंपळाच्या पानाप्रमाणे सुडेल पोट श्वासोच्छ्वासामुळे हलण्याने अतिशय मनोहर दिसत आहे, त्यावर भोवऱ्याप्रमाणे गोलाकार जी नाभी आहे ती इतकी खोल आहे की त्यातून उत्पन्न झालेले हे विश्व पुन्हा त्यातच लोक पाहू इच्छित आहे. श्यामवर्ण कटी प्रदेशावर पितांबर आणि सुवर्ण मेखला शोभायमान झाली आहे. समान आणि सुंदर पाय, पिंढऱ्या, जांग आणि घोट्यांमुळे ज्यांचे शरीर अतिशय सुडोल दिसत आहे. आपल्या चरणांची शोभा शरद ऋतूतील कमलदलाच्या कांतीलाही मागे टाकील अशी आहे. त्यांच्या नखातून जो प्रकाश बाहेर पडत आहे तो जीवांचा अज्ञानांधकार ताबडतोब नाहीसा करतो. आपण आम्हाला कृपा करून भक्तांचे भय हरण करणाऱ्या आणि त्यांना आश्रय स्वरूपाच्या रूपाचे दर्शन घडवा. जगद्गुरु, आम्हा अज्ञानांचे वेढलेल्या प्राण्यांना
आपल्या प्राप्तीचा मार्ग सांगणारे आपणच आमचे गुरु आहात. प्रभो, चित्तशुद्धीची इच्छा करणाऱ्या माणसांनी आपल्या या रूपाचे नेहमी ध्यान केले पाहिजे. या रूपाची भक्ती ही स्वधर्माचे पालन करणाऱ्या पुरुषांना अभय देणारी आहे. स्वर्गाचा राजा इंद्रही आपल्यालाच प्राप्त करू इच्छितो. तसेच आत्मज्ञानाची गतीही आपणच आहात. आपणच आपण अभक्त देहधाऱ्यांसाठी अत्यंत दुर्लभ आहात. केवळ भक्तिमान लोकच आपल्याला प्राप्त करून घेऊ शकतात. सत्पुरुषांनाही दुर्लभ अशा अनन्य भक्तीने प्राप्त न होणाऱ्या भगवंतांना प्रसन्न करून घेणारा कोणता भक्त त्यांच्या चरणकमलांशिवाय दुसऱ्या साधनांची अपेक्षा करेल. आपल्या अपूर्व उत्साह आणि पराक्रमाने फडफडणाऱ्या भुवयांच्या इशाऱ्याने संपूर्ण विश्वाचा संहार करणारा काळ सुद्धा आपल्या चरणांना शरण गेल्यावर प्राण्यांवर आपला अधिकार चालवू शकत नाही. भगवंताच्या अशा प्रेमी भक्तांचा अर्धा क्षण जरी सत्संग घडला तर त्याच्या तुलनेत मी स्वर्ग आणि मोक्षाची पर्वा करीत नाही. त्या मग मर्त्य लोकातील तुच्छ भोगांबद्दल काय बोलावे. प्रभो, आपले चरण संपूर्ण पापराशी नष्ट करणारे आहेत. ज्यांनी आपली कीर्ती आणि तीर्थे यामध्ये अंतर्बाह्य स्नान करून आपली मानसिक आणि शारीरिक अशी दोन्ही प्रकारचे पापे धुवून टाकले आहेत. तसेच जे इतरांबद्दल दया, राग, विरहित चित्त आणि सरळपणा इत्यादी गुणांनी युक्त आहेत, अशा भक्तजनांचा सत्संग नेहमी आम्हास मिळावा, एवढीच आमची इच्छा आहे. हीच आपली आमच्यावर मोठी कृपा होईल. ज्या भक्तांचे चित्त भक्तियोगाने परिपूर्ण आणि शुद्ध होऊन बाह्य विषयांकडे ओढ घेत नाही किंवा अज्ञानरूपी गुहा असलेल्या प्रकृतीत लीन होत नाही, तो अनायासेच आपल्या स्वरूपाचे दर्शन घेतो. ज्यामध्ये हे सर्व जग दिसते आणि जे या संपूर्ण जगात भासमान होत आहे, ते आकाशाप्रमाणे विस्तृत आणि परमप्रकाशमय ब्रह्मतत्व आपणच आहात. भगवान, आपली माया अनेक प्रकारची रूपे धारण करते. हिच्याद्वारा आपण जगाची अशी निर्मिती, पालन आणि संहार करता की जणू एखादी खरी वस्तू आहे. परंतु यामुळे आपल्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही. मायेमुळे इतरांमध्ये भेदबुद्धी निर्माण होते, पण आपल्यावर तिचे काही चालत नाही. कारण आपण स्वतंत्र आहात, याचा आम्हाला प्रत्यय आहे. आपले स्वरूप पंचमहाभूते, इंद्रिय आणि अंतःकरण यांचे प्रेरक या रूपाने दृश्य स्थितीला येते. जे कर्मयोगी सिद्धप्राप्ती करण्यासाठी निरनिराळ्या कर्मांच्या द्वारे आपल्या या सगुण साकार स्वरूपाचे श्रद्धापूर्वक चांगल्या रीतीने पूजन करतात, तेच वेद व शास्त्र योग्य तऱ्हेने जाणणारे होत. प्रभो, आपणच अद्वितीय आदिपुरुष आहात. सृष्टीच्या पूर्वी आपली मायाशक्ती सुप्तावस्थेत असते. नंतर तिच्याद्वारे सत्व, रज आणि गुण तमोरूप गुणांमध्ये भेद निर्माण होतो आणि त्या पाठोपाठ त्याच गुणांपासून महतत्व, अहंकार, आकाशवायू, अग्नी, जल, पृथ्वी, देव, ऋषी आणि सर्व प्राण्यांना युक्त अशा या जगाची उत्पत्ती होते. नंतर आपणच आपल्याच मायाशक्तीने रचलेल्या या जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज अशा 4 प्रकारच्या शरीरांमध्ये अंशरूपाने प्रवेश करता आणि मधमाशी ज्याप्रमाणे आपणच उत्पन्न केलेल्या मधाचा आस्वाद घेते, त्याप्रमाणे आपण ज्या अंशाने इंद्रियांच्या द्वारा या तुच्छ विषयांचा भोग घेतो, त्या आपल्या अंशाला शरीरातील पुरुष किंवा जीव असे म्हणतात. प्रभो, आपले स्वरूप प्रत्यक्ष नसले तरी अनुमानाने समजते. प्रलयकाली कालस्वरूप आपणच प्रचंड वेगाने पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतांना त्यांच्याच द्वारा विचलित करून सर्व लोकांचा संहार करता. जसा वायू आपल्या असह्य वेगाने मेघांच्या द्वारात मेघांना नष्ट करतो. भगवान, हा मोहग्रस्त जीव मला हे करावायचे आहे, ते करावायचे आहे या चिंतेमध्ये असतो. त्याचा लोभ आणि विषयांची लालसा वाढतच असते. परंतु कालरूप आपण नेहमी सावध असता. भुकेने व्याकुळ झालेला साप ज्याप्रमाणे उंदराला एकदम पकडतो, त्याप्रमाणे कालस्वरूपाने आपण या जीवाला गिळंकृत करता. आपली अवहेलना केल्यास स्वतःचे आयुष्य व्यर्थ जाईल, असे मानणारा कोणता विद्वान आपल्या चरणांना विसरेल बरे. काळाच्या भीतीने त्यांची पूजा आमचे पिता ब्रह्मदेवाने स्वयंभूआदी 14 म्हणून कोणताही विचार न करता करीत असतात. ब्रह्मन, अशा प्रकारे सर्व जग रुद्ररूप काळाच्या भीतीने व्याकुळ झाले आहे. म्हणून हे परमात्मन, हे सत्व जाणणारे आमचे आपणच सर्वथै निर्भय आश्रय आहात. हे राजकुमारांनो, विशुद्ध भावाने स्वधर्माचे आचरण करीत भगवंतांमध्ये चित्त लावून मी सांगितलेल्या या स्तोत्राचा तुम्ही जप करीत राहा. तुमचे कल्याण असो. सर्व भूतार्थ यामी व तुमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्मा श्रीहरींचे तुम्ही वारंवार स्तवन आणि चिंतन करीत पूजन करा. मी तुम्हाला सांगितलेले हे योगादेश नावाने स्तोत्र मनामध्ये धारण करून मुनिव्रताचे आचरण करीत याचा एकाग्रतेने आदरपूर्वक अभ्यास करा. हे स्तोत्र पूर्वी जगद्विस्तार करू इच्छिणाऱ्या प्रजापतींचे पती
भगवान ब्रह्मदेवांनी प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा असणाऱ्या आम्हा भृगू वगैरे पुत्रांना ऐकविले होते. जेव्हा आम्हा प्रजापतींनी प्रजेचा विस्तार करण्याची आज्ञा झाली, तेव्हा याच्याद्वारे आम्ही आपले अज्ञान घालवून अनेक प्रकारची प्रजा उत्पन्न केली होती. आता सुद्धा जे भगवतपरायण पुरुष याचा एकाग्र चित्ताने दररोज जप करेल, त्यांचे तात्काळ कल्याण होईल. या लोकी सर्व प्रकारच्या कल्याण साधनांमध्ये मोक्षदायक ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञाननौकेत बसलेला पुरुष अनायासेच हा दुस्तर संसार सागर पार करून जातो. भगवंतांची आराधना करणे जरी कठीण असले तरी मी सांगितलेल्या या स्तोत्राचा जो श्रद्धापूर्वक पाठ करेल, तो त्यांना प्रसन्न करून घेईल. सर्व कल्याण साधनांचे प्राप्तव्य एक भगवंतच आहेत. म्हणून मी गायलेल्या या स्तोत्राने त्यांना प्रसन्न करून जो कोणी जे काही मागेल ते त्याला प्राप्त होईल. जो पुरुष प्रातःकाळी उठून श्रद्धापूर्वक हात जोडून हे ऐकेल किंवा ऐकवेल, तो सर्व प्रकारच्या कर्मबंधातून मुक्त होईल. हे राजकुमारांनो, परमपुरुष परमात्म्याचे मी तुम्हाला हे जे स्तोत्र ऐकविले, त्याचा एकाग्र चित्ताने जप करीत तुम्ही मोठे तप करावे. ते पूर्ण झाल्यावर यापासून तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होईल. अध्याय 24 समाप्त.